उद्धव आणि राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये 5 जुलैला होणार विजय मेळावा, राज ठाकरेंची घोषणा, पक्षीय लेबल नकोच, सावध भूमिका। दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये म्हणून मी काय GR काढलाय का, राज उद्धव एकत्र येण्यावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा उपरोधिक टोला। मुंबई महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावरती लढण्याची शक्यता, काँग्रेस ठाकरेंसोबत आघाडी करणार नाही, विश्वसनीय नेत्यांची माहिती। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाणांनी भरला उमेदवारी अर्ज, चंद्रशेखर बावनकुळेंकडून भाजप प्रभारी किरण रिजिजूंकडे अर्ज सुपूर्द। बीडमध्ये पुन्हा धनंजय मुंडे विरुद्ध संदीप क्षीरसागर संघर्ष, अल्पवयीन विद्यार्थिनी अत्याचार प्रकरणातील आरोपींसोबत क्षीरसागर काय करत होते, मुंडेंचा सवाल, तर दमानियांचेही क्षीरसागरांवर आरोप। नाशिक नंतर कोल्हापुरातही ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, शहर प्रमुख हर्षल सुर्वेंचा राजीनामा, तर जिल्हा प्रमुख संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा। अहिल्यानगरमध्ये बनावट नोटांचा रॅकेट, सोलापुरातल्या तिघांना अटक, 66 लाखांच्या बनावट नोटा जप्त, करोडो रुपये चलनात, राहुरी पोलिसांची मोठी कारवाई। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। एसटी बसच्या प्रवाशांना दिलासा, आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरात 15% सवलत, येत्या 1 जुलैपासून सवलत लागू होणार, दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये लाभ मिळणार नाही। मुंबईत पालकांच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षांचा मुलगा मेट्रो बाहेर, मेट्रोचा दरवाजा बंद झाल्यानं 2 वर्षांचा चिमुकला अडकला, मेट्रो कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। वैजापूरमध्ये कीर्तनकार महिलेची हत्या करणाऱ्या चोरांची दृश्य कॅमेरामध्ये कैद, मारेकऱ्यांकडून हत्येपूर्वी चिंचड गावामध्ये चोरीचा प्रयत्न। नागपूर दंगलीमधील 80 आरोपींना एक साथ जामीन मंजूर, उद्या किंवा परवा मध्यवर्ती कारागृहातून आरोपींची होणार सुटका, मास्टरमाइंड फईम खानच्या जामिनाचा निर्णय 4 जुलैला होणार। कोयत्याचा धाक दाखवून सोन्याचे दागिने काढून घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्याच्या दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली इथली घटना। राज्यात मान्सून लवकर दाखल झाल्यानं सरासरीच्या 53% पेरण्या पूर्ण, 78 लाख हेक्टरवरील पिकाची पेरणी पूर्ण, कृषी विभागाची माहिती। रुग्णाला डोलीत टाकून 10 किलोमीटर पायपीट, शहापूरमधील दापूरमाळ गावाला रस्ता नसल्यामुळे नागरिकांचे हाल। शाळेत जाण्यासाठी चिमुकल्यांचा जीवघेणा प्रवास, पूल नसल्यानं नदीवर झाड आडवं टाकून दोरीच्या सहाय्यानं चिमुकल्यांनी नदी ओलांडली, नंदुरबारच्या अक्कलकुवामधील केलखामधील धक्कादायक प्रकार। उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, चारधाम यात्रा 1 दिवसासाठी स्थगित, तर 5 वर्षांनंतर आजपासून कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात।